हॅलो हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालचं करंट अफेअर्सचं लेक्चर आपण हिंदीमध्ये घेतलं होतं आणि ऑलमोस्ट सगळ्याच मुलांनी मला मेसेज पाठवलं की सर तुम्ही हवं तर नोट्स इंग्लिशमध्ये दाखवा पण लेक्चर मात्र मराठीमध्ये घ्या. ओके, सो हरकत नाही आहे, आजपासून आपण लेक्चर जे आहे ते मराठीमधून घेत आहोत. आलं लक्षात? ओके, सुरू करूयात. काल आपण बघितलं होतं की सर इकॉनॉमिक स्टिम्युलस जे असतं, ओके, हे इकॉनॉमिक स्टिम्युलस काय असतं हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपण काय केले होते, कव्हर केले होते. ओके, येस, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लॉकडाऊनमध्ये कशा पद्धतीने हे झालेलं असतं, रिसेशन आलेलं असतं, कशा पद्धतीने डिमांड कमी झालेली असते, कशा पद्धतीने काय म्हणतात त्याला अनएम्प्लॉयमेंट वाढायला लागते आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला स्टिम्युलसची काय गरज असते. आणि हे गंमत अशी आहे की स्टिम्युलस म्हणजे नेमकं काय. मी काल तुम्हाला एक्सप्लेन करता करता सांगितलं होतं की उत्पादनाची 4 साधनं असतात: लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्युअरशिप. सरकार लँडबद्दल काही करू शकत नाही कारण ते अमाऊंट फिक्स आहे त्याची आणि ती ज्याच्याकडे आहे त्याचं तो मॅनेज करतो. आलं लक्षात? लेबरबद्दल पण सरकार काही करू शकत नाही. लेबर म्हणजे व्यक्ती नाही आहे, लेबर म्हणजे त्या व्यक्तींनी केलेलं काम, श्रम जे असतं, आलं लक्षात, त्याच्याबद्दल सुद्धा सरकार काही करू शकणार नसतं. आलं लक्षात? ओके, येस सर. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लास्टवाला म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप. तर एंटरप्रेन्युअरशिपला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त सरकार काय करू शकत नाही. सरकारच्या हातात या 4 पैकी लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्युअरशिप, ओके, या 4 पैकी फक्त आणि फक्त एकच गोष्ट असते. ओके, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्युअरशिप ह्याच्यापैकी फक्त कॅपिटल असतं. ह्याला मी तुम्हाला 2 वाटा करून दिल्या होत्या. एक तर न्यू कॅपिटल अवेलेबल करणे, आलं लक्षात? ओके, अच्छा, इकडे तुम्हाला उलट दिसतंय का? एक सेकंद थांबा फक्त. इकडे असं उलट का दिसतंय बाय द वे? 1-2 सेकंद थांबा फक्त. ओके, आता दिसायला लागलं सरळ? दॅट इज गुड. ओके सर, हे लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअरशिप ह्याच्यामध्ये कॅपिटललाच सरकार हँडल करू शकतं असं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्यानुसार तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली की कॅपिटलसाठी सरकार 2 गोष्टी करू शकतं. जे ऑलरेडी काय म्हणतात त्याला व्यवसाय वगैरे असतील त्यांना नवीन कॅपिटल उपलब्ध करून देणे, आलं लक्षात. आणि दुसरी जी आहे ते म्हणजे काय, तर न्यू कॅपिटलच्या सोबतच जे ऑलरेडी एक्झिस्टिंग व्यवसायामध्ये लोक आहेत त्यांच्या हातामध्ये जे काही कॅपिटल असेल ते कशा पद्धतीने वाचेल, आलं लक्षात, ते कशा पद्धतीने योग्य त्या दिशेला त्याला चालना मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करायचा. आलं लक्षात? ओके, सो काल बघता बघता आपण बघितलं होतं की सरकारने काय केलं, जे काम करणारे लोक आहेत, सॅलरी ज्यांना मिळते, ओके, किंवा टॅक्सेस पे करणारे लोक जे आहेत ह्यांच्यासाठी सरकारने 2-3 सोयी सुविधा केल्या होत्या. काय केलं होतं सर? सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांचं TDS जे आहे हे TDS 25% घटवलंय. आलं लक्षात? आधी 10% TDS घेतलं जायचं, आलं लक्षात? ओके, येस. आणि हे 10% TDS जे आहे हे 10% TDS हे त्यांनी काय केलं, आता ठरवलेलं आहे की या 10% TDSच्या जागी काय करायचं आपल्याला, आता फक्त 7.5% TDS घ्यायचंय. म्हणजे 10चे 25% जे आहेत ते त्यांनी काय केलेत, कमी करून टाकलेत. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की ते प्रोव्हिडंट फंडमध्ये हे करायला लागायचं, काय म्हणतात त्याला. एक तर गोष्ट कळाली सर आम्हाला की जे लोक काम देतात, ओके, कारखाना, इंडस्ट्री वगैरे वाले लोक, त्यांच्या इथे जे काम करणारे इम्प्लॉई लोक होते त्या लोकांसाठी तुम्ही काय केले, TDSची सुविधा केली. ओके, पण आता मात्र जे आहे ते काय आहे, या लोकांसाठी सुविधा आहे. या लोकांना काय करायला लागायचं, EPF मध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला लागायचं या माणसाच्या, या म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाच्या 12.5%, सॅलरी जेवढी असेल त्याच्या 12.5%. सरकारने आता तो नियम काय केलेला आहे, थोडा रिलॅक्स केला आहे आणि 12.5%च्या ऐवजी फक्त 10%च काय करायला लागणार आहे, इन्व्हेस्ट करावे लागणार आहे. बरोबर आहे? ओके, येस सर, समजलं आम्हाला. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे काय, तर हा जो माणूस आहे या माणसाकडे ही एक्स्ट्राची 2.5% रक्कम आता काय होणार आहे, शिल्लक राहणार आहे. TDS जे आहे ते 2.5%नी कमी झालं, त्याच्यामुळे ह्यांना 2.5% सॅलरी आता जास्त मिळेल. हे जे लोक आहेत ह्यांना EPF जे आहे ते काय होणार आहे, भरावं, 12.5% नाही भरावं लागणार, त्याच्यामुळे ह्यांचे 2.5% वाचणार आहेत, आहे की नाही. काल आपण हे पण बघितलं होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर मायक्रो फायनान्स, हाऊसिंग फायनान्स आणि NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज यांनी काय केलेलं आहे, यांनी जास्तीत जास्त छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना काय करायला पाहिजे, हे काय म्हणतात त्याला,
जास्तीत जास्त लोन्स दिले पाहिजेत, ह्याच्यासाठी सरकारने एक छोटीशी योजना बनवली होती. काय योजना बनवली होती रे? ओके सर, सरकारने काय सांगितलं की बँका वगैरे ज्या आहेत या लोकांना लोन देण्यात इंटरेस्टेड नसतील, आहे की नाही? ओके, आणि लोन देण्यात इंटरेस्टेड नसल्या तर या लोकांना कॅपिटल कुठून उपलब्ध होणार, आहे की नाही? ओके, मग कॅपिटल उपलब्ध व्हावं या उद्देशाने आपण आता काय करतो आहोत बघा. तिथे दोन सिच्युएशन आहेत. एकतर बँकांकडे पैसा आहे, बँकांमध्ये सुद्धा स्पेसिफिकली कोणते? नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, हाऊसिंग फायनान्स आणि मायक्रो फायनान्स. ओके, बँकांसाठी स्वतंत्र तरतूद आपण करतोय, आलं लक्षात. पण ही वाली तरतूद थोडीशी पाठ करून घ्या. ओके, ह्या लोकांना काय सांगितलं तुम्ही की बाबांनो तुम्ही द्या छोट्या छोट्या MSME, MSMEचं लॉंग फॉर्म सांगा रे पटकन खाली. ओके, MSME जे आहे यांना तुम्ही काय करा, लोन द्या, आलं लक्षात. ओके, पण लोन दिल्यानंतर जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल की ते लोन फेडणार नाही, तर आम्ही काय आणली आहे, क्रेडिट गॅरंटी स्कीम. व्हॉट इज क्रेडिट गॅरंटी स्कीम? सर, जर लोन वगैरे जर असतील तर ते सगळेच्या सगळे लोन समजा एखाद्या माणसाने फेडायचं टाळलं, आलं लक्षात, एखाद्या व्यक्तीने लोन फेडलंच नाही, आलं लक्षात, तर त्या बँकेचे पैसे बुडत नाहीत, सरकार ते लोन फेडतं. ओके, पण या क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये त्यांनी टक्केवारी लिहिलेली असते. जसं काल आपण बघितलं होतं की या इथे सुद्धा टक्केवारी होती, किती? 20%, आलं लक्षात. ओके सर, 20%ची गॅरंटी म्हणजे काय की समजा एखाद्या माणसाने 1 कोटी रुपयाचं लोन घेतलेलं असेल तर त्याला काय मिळतं, आणि ते 1 कोटी रुपयाचं लोन त्यांनी फेडलं नाही तर सरकारतर्फे बँकेला किंवा NBFC किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन ज्यांनी कुणी लोन दिलं असेल त्या माणसाला, ओके, त्यांना 20 लाख रुपयाची भरपाई मिळते, आलं लक्षात. ओके येस. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मी पॉवर डिस्कॉम कंपनीसाठी सांगितलं होतं. व्हॉट इज पॉवर डिस्कॉम कंपनी? आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांना पॉवर डिस्कॉम कंपन्या असं म्हणलं जातं, आलं लक्षात. ओके येस सर, या पॉवर डिस्कॉम कंपन्या ज्या आहेत या पॉवर डिस्कॉम कंपन्यांना सुद्धा ह्यांनी काय केलेलं आहे, 90,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलेलं आहे. त्या कंपन्यांमध्ये 90,000 कोटी रुपये सरकार स्वतः इन्फ्यूज करणार आहे. सर व्हॉट इज इन्फ्यूज? काय करायचं म्हणजे तुम्ही असं गृहीत धरून चला की ते त्या कंपन्यांना देऊन टाकले जाणार आहे की बाबा तुमची जी कंपनी जी काही प्रॉब्लेम असेल, कंपनीची सॅलरी वगैरे द्यायला काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही काय करा, ह्याच्यामधून सॉल्व्ह करा, आलं लक्षात. ओके समजलं सर आम्हाला. त्याच्यानंतर रिअल इस्टेट आणि कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत यांच्या समोर जो प्रॉब्लेम होता बघा, प्रत्येकाचा प्रॉब्लेम जर तुम्ही लक्षात घेतला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत काय स्कीम्स घेण्यात आलेल्या आहेत ते सगळं लक्षात येतं. ओके सर, काय प्रॉब्लेम होता रिअल इस्टेट आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या मध्ये? रिअल इस्टेट आणि कॉन्ट्रॅक्टर लोक जे आहेत या लोकांच्या समोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की सर त्यांचे आता लेबर लोक जाणार. ओके येस, समजलं. त्यांचे काय होणार, लेबर लोक वगैरे जे आहेत हे लेबर लोक आता घरी गेलेत, ऑलरेडी जाणार काय, घरी गेलेत. ओके, दुसरं म्हणजे काय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्येच स्लॅक असेल तर ऑब्व्हियसली रिअल इस्टेटवाल्या लोकांकडे सुद्धा कॅश नसणार आहे, आलं लक्षात. सो त्यांना कॅश क्रंच येणार आता, आलं लक्षात. मग या दोन गोष्टींचं सोल्युशन म्हणून त्यांनी काय केलं, लेबर नसतील ना करा तुम्ही मॅनेज, पण गंमत अशी असते की कोणतं पण बांधकाम जर असेल, काही ठराविक बांधकाम वगैरे जे असतात, ओके, फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल बांधकामं, कमर्शियल बांधकामं, ही जी बांधकामं असतात या बांधकामांसाठी एक रेरा नावाचं कायदा आहे, आलं लक्षात. आणि या रेरा कायद्याच्या आतमध्ये एक छोटीशी तरतूद आहे, त्या तरतुदीनुसार एक डेडलाईन दिलेली असते, एवढ्या डेडलाईनच्या आतमध्ये तुमचं बांधकाम झालंच पाहिजे, आलं लक्षात. ओके, जर झालं नाही तर सरकारतर्फे दंड बसतो. पण ह्यांनी काय केलेलं आहे, आता मात्र सरकारने सांगितलंय की बाबांनो तुम्हाला कोविडमुळे उशीर झालाय तर तुम्हाला 6 महिन्यांपर्यंतचा उशीर चालेल. ओके, समजा लेबर लोक शोधायला, तुमचं बांधकाम पूर्ण करायला तुम्हाला तुमच्या डेडलाईन पेक्षा 6 महिने जास्त लागले तर चालतील, आलं लक्षात. ओके येस, त्याचं तुम्हाला दंड लागणार नाही, त्याची तुम्हाला शिक्षा होणार नाही. ओके येस सर. सो पहिला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला की लेबर नसतील, बांधकाम डिले होतील तर आता काय. ओके, सरकारने त्याच्यातून त्या बांधकामवाल्या व्यावसायिकांना, ज्याला रिअल इस्टेट वगैरे आपण म्हणतो, त्यांना रिलॅक्स करून टाकलेलं आहे, आलं लक्षात. ओके सर समजलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की कॅश क्रंच येणार आहे खूप मोठा, आहे की नाही. ओके, सो यांनी ह्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी व्यवस्था केलेली आहे. ह्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबांनो तुम्हाला कॅश क्रंच येणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काय करतो आहोत, बऱ्यापैकी लोन्स वगैरेची व्यवस्था जी आहे ती करून टाकतो आहोत, आलं लक्षात. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट सुद्धा एक्सप्लेन केली होती की फोर्स मेजर नावाची एक कन्सेप्ट असते. इन्शुरन्स सेक्टरमध्ये जरा जास्त वापरतात ही कन्सेप्ट. ओके, फोर्स मेजर.
लक्षात. हे फोर्स मेजर जे असतं ते काय असतं, त्याला ऍक्ट ऑफ गॉड असं पण म्हणतात. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ओ माय गॉड मूवी जी आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावरती खूप जास्त डिस्कशन केलेलं सांगितलं होतं. लक्षात. ओके, मग हे ऍक्ट ऑफ गॉड वगैरे जे आहे, हे ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे अशा गोष्टी, तुम्हाला परीक्षेत जर विचारलं की सध्या चर्चेमध्ये असलेली फोर्स मेजर या टर्मचा अर्थ काय, या वाक्याचा अर्थ काय, लक्षात. तर मग तुम्ही सिंपली सांगून टाका की सर फोर्स मेजर म्हणजे अशा गोष्टी ज्या माणसाच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, बियॉन्ड ह्युमन कंट्रोल आहेत. लक्षात. ओके, समजलं सर. त्याच्यानंतर काल आपण अजून एक गोष्ट बघितली होती की जागतिक पातळीवरती आता टेंडर, निविदा ज्याला म्हणतात, ती नाही काढता येणार आहे. ओके सर, किती रुपयापर्यंत ते पण सांगून ठेवलं तर 200 कोटी रुपयापर्यंत. का बरं सर? कारण ते टेंडर जर जगातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना दिले तर त्याच्यामुळे काय होत होतं सर, जागतिक पातळीवरच्या सगळ्या कंपन्यांना त्याचा फायदा होत होता, पण भारतातल्या कंपन्यांना होत नव्हता. आता मात्र 200 कोटी पर्यंतचे सगळे टेंडर जे आहेत ते भारतातल्याच कंपन्यांना मिळतील. इन शॉर्ट, भारताचा पैसा भारतात राहील. ओके, भारताच्या प्रगतीला ते काय म्हणतात, सपोर्टिव्ह होईल. नुसतं एवढंच नाही, तुम्ही विचार करा ना, एखाद्या व्यक्तीला जर, एखाद्या कंपनीला जर 200 कोटी रुपयाचं टेंडर मिळालं तर ती कंपनी तर भरारीच घेईल ना रे, आहे की नाही. आणि सरकारने समजा असे 1000 टेंडर काढले 200 कोटीचे, ओके, तर 1000 कंपन्या भरारी घेतील. बरोबर आहे. समजलं सर आम्हाला की ग्लोबल टेंडर जे आहे, हे ग्लोबल टेंडर काय करण्यात आलेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे दुसरं म्हणजे काय, आता पुढचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला आज बघायचे. ह्याच्यामधलेच आहेत, इकॉनॉमिक स्टिम्युलस मधलेच आहेत आणि बाकीचे करंट अफेअर्स पण आहेत. जेवढे होतील तेवढे आपण 1-1.5 तासामध्ये जेवढे होतील तेवढे सगळे बघणार आहोत. ओके, येस. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा की लिक्विडिटी मेजर फॉर मायक्रो, मीडियम, स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस, MSME. ह्याचे ऍक्च्युअली उलट झालंय, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम असतं. ओके, इथं क्रम उलटा झालाय. लक्षात. ओके, हरकत नाही आहे सर. लिक्विडिटी मेजर्स म्हणजे काय, पहिली गोष्ट लिक्विडिटी म्हणजे काय हे समजायचा प्रयत्न करूया आपण. लक्षात. ओके, येस सर. गंमत बघा की जेव्हा पण एखाद्या व्यक्तीच्या खिशामध्ये जे काही पैसे असतात, म्हणजे बाजारात जाऊन तुम्ही जी वस्तू द्याल आणि त्याच्या बदल्यात नवीन वस्तू मिळवाल, ओके, अशा वस्तूला लिक्विडिटी म्हणतात. ओके, बाजारात जाऊन जर मी कोणाला काय म्हणतात 2000च्या नोटा दिल्या, लक्षात. ओके, तर त्या 2000च्या नोटांच्या बदल्यात तो मला काहीतरी सामान देईल की नाही. ओके, येस, देईल सर. मग हे 2000 रुपये लिक्विडिटी झाले. समजा असं असेल, विचार करा. ओके, समजा की माझ्याकडे पैसे नाही आहेत पण माझ्याकडे सोन्याचे कॉइन्स आहेत. ओके, सोन्याचे कॉइन्स आहेत. ओके, सो बाजारामध्ये जाऊन मी सोनाराकडे ते कॉइन दिले, लक्षात. ओके, आणि सोनाराकडून बघा हे कॉइन्स जे आहेत ते सोनाराला दिले आणि सोनाराकडून काय केली, कॅश घेतली. लक्षात. ही नोटांचं बंडल आहे, लक्षात. ओके, कॅश घेतली. मला लगेच ताबडतोब एक्सचेंज करता आलं की नाही रे त्याला, आलं ना सर. जसं या 2000 रुपयाला तुम्हाला ताबडतोब एक्सचेंज करता आलं होतं, तसं या सोन्याला, गोल्डला सुद्धा ताबडतोब एक्सचेंज करता आलं तुम्हाला. ओके, पण तेच मला सांगा बरं, माझ्याकडं जमिनीचा एक पट्टा आहे, लक्षात, भरपूर जमीन आहे. ओके, जमिनीच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. ओके, पण मला सांगा, आता समजा आज मला पैशांची गरज आहे, मी ताबडतोब बाजारात जाऊन ह्याच्यातली थोडीशी जमीन देऊन टाकली आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतले, असं होतं का रे? नाही होत सर. हे काही लिक्विड नाहीये, लक्षात. हे कन्वर्ट करणं थोडंसं मुश्किल असतं, लक्षात. हे कन्वर्ट करणं सोपं आहे, हे कन्वर्ट करणं सोपं आहे. आता समजलं सर आम्हाला लिक्विडिटी काय असते. सो आता तुम्हाला लक्षात येईल की आपण MSMEच्या लिक्विडिटीची व्यवस्था करतोय म्हणजे नेमकं काय करतोय, त्यांच्याकडे इन शॉर्ट कॅपिटल उपलब्ध राहील याची व्यवस्था करतोय. ओके, येस. गंमत अशी आहे की MSMEला आता येत्या कालावधीमध्ये डिमांड कमी झाली, लेबर कमी झाले, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे थोडंसं इन्व्हेस्टमेंट लिमिट्स जे आहेत ते होणार आहेत, लक्षात. ओके, प्रॉब्लेम होणार आहे, त्यांच्याकडे कॅपिटल वगैरे जे आहे ते थोडंसं कमी पडू शकतं. ओके, हे MSME वगैरे जे आहेत, या MSMEला बघा नीट मन लावून आहे का, हे MSME वगैरे जे आहेत या MSMEला आधी त्यांनी किती गुंतवणूक केलेली आहे या बेसिसवरून आपण MSME आहे का अजून लार्ज इंडस्ट्रीमध्ये आहे हे ठरवत होतो, लक्षात. सर इंडस्ट्रीजचे प्रकार किती असतात, लक्षात. ओके, बघा मी तुम्हाला दाखवतो. इंडस्ट्रीचा सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रकार आहे, ओके, एक सेकंद हा, सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रकार आहे मायक्रो, ज्याला सूक्ष्म उद्योग असं म्हणतात. ओके, दुसरा आहे स्मॉल, मग तिसरा आहे मीडियम आणि चौथा आहे लार्ज, लक्षात. ओके, काही पुस्तकांमध्ये जे स्पर्धा परीक्षेचे नाही आहेत पण स्टील मुलं वाचतात, मी खूप समजून सांगितलेलं आहे की बाबांनो, स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करत असताना ठराविक स्टँडर्ड पुस्तकच वाचा. इकॉनॉमिक्स वाचायचं तर रंजन कोळंबे, देसले किंवा रमेश सिंग, दिस इज गुड.
आलं लक्षात. ओके, पण बरेच मुलं काहीतरी नवीनच घेऊन येतात, वाचतात, मग त्याच्यात लिहिलेलं असतं की नॅनो नावाची एक इंडस्ट्रीचा लेवल आहे. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की काय म्हणतात त्याला, एम्पायर किंवा इंडस्ट्रियल हाऊस नावाचा एक हे आहे, काय म्हणतात त्याला, लेवल आहे. ओके, हे वरचे खालचा लेवल आणि हा वरचा लेवल काही ऑफिशियली अस्तित्वात नाही आहेत. हे जे आहेत हे ऑफिशियली अस्तित्वात आहेत. म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मीडियमसाठी सेपरेट मिनिस्ट्री आहे, लार्ज इंडस्ट्रीजसाठी सेपरेट मिनिस्ट्री आहे. ओके, तुम्ही ऐकलंय की नाही, लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय, काय म्हणतात त्याला, लार्ज इंडस्ट्रीज मिनिस्ट्री, लार्ज इंडस्ट्रीज मिनिस्ट्रीजला काय म्हणतात त्याला, मोठे उद्योग मंत्रालय. ओके, सो अशा प्रकारचे मंत्रालय असतात. अरे आलं लक्षात. ओके सर, समजलं. मग ठरवतात कसं हे मायक्रो आहे का स्मॉल आहे का मीडियम आहे का लार्ज आहे, हा प्रश्न पडला पाहिजे ना तुम्हाला, आहे की नाही. ओके, येस सर, पडलाय आता हा प्रश्न. ओके, तर आधी म्हणजे कधी, मी हे लेक्चर घ्यायच्या आधी. आलं लक्षात. ओके, मी हे लेक्चर घ्यायच्या आधी म्हणजे कधी, निर्मला सीतारामन यांनी आत्ता जे काही इकॉनॉमिक स्टिम्युलस पब्लिश केलेलं आहे त्या इकॉनॉमिक स्टिम्युलसच्या आधी मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस डिफाईन करण्यासाठी त्याच्यामध्ये किती गुंतवणूक झालेली आहे हे तपासलं जायचं. आलं लक्षात. ओके, किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे हे तपासलं जायचं. ओके, आता मात्र गव्हर्नमेंटने स्पष्टपणे सांगून टाकलं की इन्व्हेस्टमेंट किती पण जास्त असू दे नाहीतर किती पण कमी असू दे, आपण इन्व्हेस्टमेंट वरून ठरवायचं नाही, आपण प्रयत्न करायचा टर्नओव्हर, उलाढाल जे आहे त्याच्यावरून ठरवायचं. आलं लक्षात. ओके, बरं सर, समजलं आम्हाला. सो आधीच्या लिमिट्स आणि नव्या लिमिट्स ज्या आहेत त्या काय करण्यात आल्या, गव्हर्नमेंट तर्फे अनाऊन्स करण्यात आल्या. टर्नओव्हर, त्याला उलाढाल म्हणतात. सर व्हॉट इज टर्नओव्हर. ओके, टर्नओव्हर काय असतं की बाबा सर, ओके मी हेल्प करतो तुम्हाला. टर्नओव्हर काय असतं, समजा हा एक काय आहे, चिंटू नावाचा माणूस आहे. ओके, या चिंटूची एक दुकान आहे आणि या दुकानामधून तो चॉकलेट गोळ्या विकतो. समजा या दुकानामधून चिंटूने काय केलं, 800 रुपयाच्या चॉकलेट गोळ्या विकल्या. आलं लक्षात. तर हा झाला चिंटूचा टर्नओव्हर, विषय संपला. ओके सर, पण या 800 रुपयाच्या चॉकलेट गोळ्या विकण्यासाठी त्यांनी कुठून तरी विकत आणल्या असतील ना, आहे की नाही, आणल्या होत्या ना. किती रुपयाला आणल्या होत्या, त्यांनी 500 रुपयाला विकत आणल्या होत्या. आलं लक्षात. मग 500 रुपयाला विकत आणल्या, 800 रुपयाला विकल्या म्हणजे 300 रुपये नफा. ओके, नफा जो आहे हा टर्नओव्हर पेक्षा वेगळा असतो. उलाढाल म्हणजे तुम्ही एकूण किती रुपयाच्या सेवा विकल्या किंवा तुम्ही एकूण किती रुपयाचे वस्तू विकल्या त्याला टर्नओव्हर म्हणतात. आलं लक्षात. ओके, मग आता टर्नओव्हर किती झाला ह्याच्यावरून आपण काय करत असतो, ह्याच्यावरून आपण ठरवत असतो की मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत ते कसे ठरवायचे. आलं लक्षात. ओके, सो तेच बघूयात आता आपण. बघा, नीट मन लावून ऐका. ओके, त्याच्यामध्ये आता गंमत अशी आहे की आधीच्या काळामध्ये आपण उत्पादक आणि त्याच्यानंतर सेवा पुरवणारे असे दोन वेगवेगळे इंडस्ट्रीज गृहीत धरायचो. आता मात्र सरकारने स्पष्टपणे सांगून टाकलं की उत्पादक काय आणि सेवा पुरवणारे काय. जर ते MSME असतील व्याख्येनुसार तर त्या सगळ्यांना समान सुविधा असतील. आलं लक्षात. ओके, येस सर. मग आता ह्याच्यामध्ये काय दिलंय तुम्ही बघा. ओके, येस, एक सेकंद फक्त. या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा. ओके, काय आहे की सर ही वरची जी लाईन आहे, वरच्या लाईन मध्ये, ओके थोडंसं मुद्दाम झूम केलेलं आहे मी. ओके, हा आता जास्त छान दिसेल अजून. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय आहे की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस हे दोन सेपरेट केलेले दिसत आहेत तुम्हाला, माझ्या कर्सरवरून पण दिसत असेल. आलं लक्षात. ओके, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस सेपरेट केलेले होते. मायक्रो कोणते होते, ज्या लोकांची गुंतवणूक 25 लाखापेक्षा आत असेल त्या लोकांना आपण मायक्रो इंडस्ट्रीज म्हणायचो. ओके, आणि ज्या लोकांची गुंतवणूक सेवा क्षेत्रामध्ये असताना ज्या लोकांची गुंतवणूक ही 10 लाखाच्या आत असेल त्यांना आपण काय म्हणायचो, मायक्रो इंडस्ट्रीज. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर सर मध्यम इंडस्ट्रीजसाठी 5 कोटी 2 कोटी आणि मोठ्या इंडस्ट्रीजसाठी 10 कोटी 5 कोटी अशी तरतूद होती. आता मात्र त्यांनी तरतुदी बदलल्यात. आलं लक्षात. काय केल्यात सर नवीन तरतुदी ज्या आहेत त्या इथे खाली आहेत बघा. ओके, दिसत आहेत तुम्हाला. येस, ओके, नाही दिसत, एक सेकंद थांबा. ओके, आता दिसत असतील. ओके, येस, बघा सर आता इथे बघा तुम्ही नवीन तरतुदी ज्या आहेत ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस दोन्ही एकत्र करून टाकलेत, सेपरेट सेक्शन नाही ठेवलेत. इथे आधी 25 लाख 10 लाख अशी सेपरेट तरतूद होती. इथं त्यांनी सिंपल सांगून टाकलं की जर गुंतवणूक 1 कोटीच्या आत असेल आणि टर्नओव्हर 5 कोटीच्या आत असेल तर तुम्ही मायक्रो, विषय संपला. आलं लक्षात. वरती टर्नओव्हर बद्दल काही नव्हतं, दिसत असेल तर बघा.
ओके येस सर. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहेत, या स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर जी आहे याची व्याख्या देण्यात आली. आधीची इन्व्हेस्टमेंटची व्याख्या होती 5 कोटी 2 कोटी. आता मात्र एक बाय डिफॉल्ट त्यांनी सांगून टाकलं की सर 10 कोटी रुपयापर्यंतचे सगळ्या इंडस्ट्रीजला आपण काय म्हणणार आहेत, स्मॉल इंडस्ट्रीज म्हणणार आहेत. बरोबर आहे. ओके आणि टर्नओव्हर किती पाहिजे, 50 कोटीच्या आतमध्ये. ओके हे पाठ करायला लागेल तुम्हाला बरं का. ओके खास करून PSI STIच्या परीक्षेमध्ये STIचे जे मुलं आहेत त्यांनी हे पाठ करा. MPSCच्या परीक्षेमध्ये प्रिलिम्ससाठी प्रिपेअर करणाऱ्या मुलांनी पाठ करा. UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रिलिम्ससाठी प्रिपेअर करणाऱ्या मुलांनी हे पाठ करायचंय. आलं लक्षात. ओके हे बरोबर 1 कोटीच्या जागी 1 कोटी, इन्व्हेस्टमेंटच्या जागीच 1 कोटी लक्षात राहायला पाहिजे, टर्नओव्हरच्या जागीच 5 कोटी लक्षात राहायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंटच्या जागीच 10 कोटी लक्षात राहायला पाहिजे, टर्नओव्हरच्या जागीच तुम्हाला 50 कोटी लक्षात राहायला पाहिजे. ओके येस सर. आणि लास्ट जे होतं मीडियम, मायक्रो मग स्मॉल आणि आता मीडियम. मीडियम एंटरप्राइजेस मध्ये गुंतवणूक 20 कोटीच्या आत असते आणि टर्नओव्हर जे आहे ते 100 कोटीच्या आत असतं. आलं लक्षात. ओके म्हणजे 1 अब्ज रुपयांच्या आतमध्ये टर्नओव्हर असतं. समजण्यासारखी गोष्ट आहे. येस सर. आता आम्हाला लक्षात आलं की मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस यांच्यातला सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग असा भेद जो आहे तो सरकारने काय करून टाकलाय, संपवून टाकलेला आहे. आलं लक्षात. ओके येस. त्याच्यानंतर सर सरकारने या मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी वरती बघा तुम्ही एक योजना सांगितली होती आम्हाला की काय करण्यात आलेली आहे, लिक्विडिटी इन्फ्युजन करण्यात आलेलं आहे. लिक्विडिटी इन्फ्युजन करण्यात आलंय म्हणजे काय केलं हो सर. ओके लिक्विडिटी इन्फ्युजन केलेलं आहे म्हणजे त्या लोकांनी काय केलेलं आहे स्पष्टपणे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर त्या मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसला जर कॅपिटल म्हणजे भांडवलाची गरज असेल तर ती इझिली उपलब्ध व्हायला पाहिजे अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. ओके नुसतं एवढंच नाहीये तर एकदम इमर्जन्सी क्रेडिट लाईन, क्रेडिट म्हणजे असतं कर्ज, इमर्जन्सी कर्ज उपलब्ध होतील. नुसतंच एवढं नाहीये तर ते कर्ज कोलॅटरल फ्री म्हणजे कोलॅटरलला मराठीमध्ये म्हणतात तारण. काल तुम्हाला सांगितलं होतं गिरवी रखना हिंदीमध्ये. ओके प्रयत्न करायचे आपल्याला हिंदी सुद्धा लेक्चर्स घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा. ओके आपल्याला आपलं चॅनल वाढवायचंय. तुम्हाला सगळ्यांना हे लेक्चर्स आवडत आहेत. ओके कालपर्यंत थोडेसे छोटे मोठे प्रॉब्लेम होते, मोठे प्रॉब्लेम होते ऍक्च्युली, छोटे मोठे नव्हते. ओके शॉर्ट सर्किटच काय, कम्प्युटर्स बंद काय पडतोय, कॅमेरेज बंद काय पडतायत, ओके नोट्सच गायब काय होतात, अशा 50 गोष्टी झाल्या. ओके पण आपण प्रयत्न करतोय लेक्चर वेळेवरती होण्याचे. ओके आजचं लेक्चर जसं तुम्हाला वेळेवरती मिळते आज उता उरलेले पण मी द्यायचा प्रयत्न करणारच आहे, नाही अशातली गोष्ट नाही. ओके पण जर चॅनल आपल्याला लाईव्ह ठेवायचं तर आपण हिंदीमधून नंतर लेक्चर घेणार आहोत. आलं लक्षात. ओके सो तेव्हा पण तुम्हाला फायदा होईलच. आता तुम्ही सगळ्यांनीच मला मेसेज पाठवला नाही सर आम्हाला मराठीत करंट अफेअर्स पाहिजे म्हणून मी आज मराठीमध्ये चालू केलेले आहेत. आलं लक्षात. ओके सर हे जे आहे इझिली लोन आम्हाला काय व्हायला पाहिजे, उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि फक्त लोन इझिली उपलब्ध नाही व्हायला पाहिजे तर ते तारण विरहित असलं पाहिजे. तारण विरहित का, कधी कधी बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या माणसाकडे बुद्धी खूप असते, एखाद्या माणसाला जर खरंच भांडवल मिळालं तर तो बऱ्यापैकी उभारी घेऊ शकणार असतो पण ते भांडवल मिळवण्यासाठी त्याच्याकडे तारणच नसतं. व्हॉट इज तारण. तारण म्हणजे सेक्युरिटी, लोन मिळवताना द्यायची असलेली सेक्युरिटी. आलं लक्षात. ओके सो त्याच्यासाठी सरकारने तुम्हाला पॅकेजच माहिती असेल 20 लाख कोटी रुपयाचं आहे. त्याच्यापैकी 3 लाख कोटी म्हणजे जवळपास 15% रक्कम, पूर्ण पॅकेजच्या 15% रक्कम फक्त या लोन्स साठी त्यांनी काय केलेली आहे, राखीव ठेवलेली आहे. सो विच इज व्हेरी व्हेरी बिग अमाऊंट. ओके येत्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या ओळखीच्या बऱ्याच लोकांना असे लोन्स मिळालेले दिसतील. फक्त मिळालेले दिसणार नाही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आसपासच्या इंडस्ट्रियल एरियाजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज विकसित झालेल्या सुद्धा दिसतील. आलं लक्षात. ओके चलो सर इथपर्यंत जे आहे ते आम्हाला कळालेलं आहे. त्याच्यानंतर अजून पुढची गोष्ट म्हणजे काय की सर हे जे आहेत काय म्हणतात त्याला मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत ह्याच्यासाठी 3 लाख कोटी रुपयापर्यंतचे लोन जे आहे ते सरकार उपलब्ध करून देणार आहे. ह्याचा फायदा जो आहे सरकारने एक जस्ट जनरल एस्टिमेशन दिलेलं असतं, त्यांच्याकडे ऍक्च्युअली ते आकडे असतात. ओके की जवळपास 45 लाख सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना होणार आहे. आलं लक्षात. ओके आपण असं गृहीत जरी धरलं की या प्रत्येक 45 लाख उद्योगांमध्ये 10 लेबर काम करत होते तर त्याचा फायदा डायरेक्टली 4.5 कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आलं लक्षात. इनडिरेक्टली तर किती लोकांपर्यंत पोहोचेल ते सांगायचीच गरज नाही. 4.5 कोटी लोकांपर्यंत जर पोहोचला तर त्या प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये आपण गृहीत धरू की एक 3-3, 4-4 लोक आहेत. आलं लक्षात. म्हणजे निदान 15-20 कोटी लोकांच्या आयुष्याला टच करणारी ही स्कीम आहे. फक्त सरकारने त्यांना लोन उपलब्ध करून दिलेत.
विचार करा तुम्ही किती फायदा असतो एक फक्त निर्णय घेण्याचा. आलं लक्षात. ओके सर हे लोन कुणाला मिळतील. ओके ज्या इंडस्ट्रीजचे ऑलरेडी 45 कोटीच्या आसपास लोन काय आहे थकीत झालेले आहेत. ओके आउटस्टँडिंग लोन ऑफ 25 करोड. ज्या कंपनीजचे ज्या इंडस्ट्रीजचे ज्या उद्योगधंद्यांचे 25 कोटीच्या आसपास लोन जे आहे ते काय आहेत म्हणजे 25 कोटीच्या आसपास शब्द नाही वापरायला पाहिजे सर तुम्ही 25 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं म्हणायचं का तुम्हाला. येस. ओके सो 25 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर लोन असेल तर तुम्हाला काय असणार आहे हे लोन मिळणार आहे. मग येईल ना विजय मल्ल्या आता पटकन लोन घ्यायला. ओके येईल का रे. नाही येणार. का बरं. कारण त्याच्यासाठी काय पाहिजे टर्नओव्हर 100 कोटीच्या आत पाहिजे. कारण तुम्ही एमएसएमई पाहिजे ना रे. ओके एमएसएमई ची नवी व्याख्या तुम्ही आता 2 मिनिटापूर्वी बघितलेली आहे. बघितली आहे की नाही. ओके नसेल बघितली तर मी दाखवतो. ओके काय होती सर एमएसएमई म्हणजे सगळ्यात मोठं असतं मॅक्झिमम त्याच्यामधलं मीडियम एंटरप्राइज ते सुद्धा 100 कोटीच्या आतमध्ये टर्नओव्हर पाहिजे. बघा इथे खाली कोपऱ्यामध्ये दिसते की नाही. ओके दिसत नसेल तर मी दाखवतो तुम्हाला. ओके येस. ओके एक सेकंद या इथे दिसते दिसलं. ओके 100 कोटी रुपये. ओके समजलं सर आम्हाला. सो नो विजय मल्ल्या. विजय मल्ल्याला नाही मिळणार हा लोन. पण एवढं मात्र लक्षात ठेवायचे 25 कोटी लोन थकलेलं असेल 100 कोटीपेक्षा आतमध्ये टर्नओव्हर असेल तर अशा लोकांना काय होणार आता सरकारतर्फे लोन मिळणार. ते सुद्धा कोलॅटरल फ्री तारणरहित लोन मिळणार. ओके नुसतं एवढंच नाहीये हे लोन जे आहेत या लोन्सला 4 वर्षाचा कालावधी असेल. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरू आपण की आता मीच लोन घेतो आहे. ओके आणि मी लोन घेत असताना मी कितीचं लोन घेतलं 5 कोटीचं लोन घेतलं. लक्षात 5 करोड. ओके येस 5 कोटीचं लोन मला किती वर्षांमध्ये फेडायचे 4 वर्षांमध्ये. त्याच्यामधले सुद्धा पहिले 12 महिने मला मोरॅटोरियम आहे. बघा हा शब्द मोरॅटोरियम. मोरॅटोरियम म्हणजे एक स्तब्ध कालावधी. त्या कालावधीमध्ये मला व्याज लागत नाही. मी 5 कोटीचं लोन आज घेतलं की पहिले 12 महिने मला व्याजही लागत नाही. पहिले 12 महिने मला कुठला ईएमआय पण भरायचा नाही. ओके 13व्या महिन्यापासून मात्र मला माझे ईएमआय भरायला चालू करावे लागतील. त्याच्या पुढचे म्हणजे त्या 13व्या महिन्यापासून पुढचे 3 वर्ष म्हणजे टोटल 4 वर्ष होऊन जातात. ओके अशा पद्धतीने मला ते लोन काय करायला लागतील फेडावे लागतील. ओके येस सर समजलं आम्हाला. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे काय की सबऑर्डिनेट डेट स्कीम नवीन योजना. लक्षात सबऑर्डिनेट डेट स्कीम म्हणजे काय. पहिली गोष्ट सबऑर्डिनेट म्हणजे काय. ओके कोण सांगणार मला सबऑर्डिनेट म्हणजे काय पटकन सांगा सर. पहिली गोष्ट तुम्ही सबऑर्डिनेट सोडून द्या मला डेट म्हणजे काय सांगा. डेट. ओके डेट डीबीटी असा उच्चार नाही करायचा डेट. लक्षात. ओके सर हे जे आहे डेट म्हणजे कर्ज. ओके सर सबऑर्डिनेट कर्ज म्हणजे निम्न प्रतीचे कर्ज निम्न दर्जाचे कर्ज. लक्षात. असं कर्जाला कुठे दर्जा असतो काय सर. लक्षात. ओके येस कर्जला दर्जा असतो. कस काय असतो सर कर्जला दर्जा. ओके कर्जला दर्जा असतो म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो की जर एखाद्या व्यक्तीने कर्ज विकत घेतलं. ओके फॉर एक्झाम्पल इथे बघा एखाद्या व्यक्तीने काय केलं एखाद्या व्यक्तीने कर्ज विकत घेतलं. ओके आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला कर्ज फेडायचंय पण तो काय करतोय वेळेच्या वेळेवरती ईएमआय भरत नाहीये. लक्षात. ह्याचे ईएमआय काय झाले 90 दिवसांसाठी थकले तर लोक बँक लगेच ह्याला काय करते 90 दिवसांसाठी म्हणजे 3 महिन्यासाठी. ओके तर बँक लगेच ह्याला काय करते नोटीस पाठवते. ओके समजलं सर बँक नोटीस पाठवते. जर 1 वर्षासाठी थकले तर बँक त्यांच्या अकाउंट्स मध्ये या व्यक्तीचं नाव लिहिते आणि अंदाज गृहीत धरायला चालू करते की या माणसाचं लोन जे आहे ते आता कदाचित रिकव्हर होणार नाही. लक्षात. आणि ज्या लोन्स बद्दल बँकेला खात्रीच झालेली असते की हे लोन्स आता रिकव्हर होणारच नाहीत त्यांना नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणून अनाऊन्स केलं जातं. लक्षात. आपण नंतर बँकिंग सेक्टरचे जे इकॉनॉमिक्सचे लेक्चर आहे त्याच्यामध्ये शिकणार आहोत की हे नॉन परफॉर्मिंग असेट्स काय असतात कसे असतात कशा पद्धतीचे असतात. ओके पण आता मात्र तुम्ही असंच लक्षात ठेवा की हे नॉन परफॉर्मिंग असेट्स जे आहेत हे नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजेच सबऑर्डिनेट डेट्स. लक्षात. ओके किंवा वेळेवरती ज्यांचे ईएमआय येत नाही जे खूप स्ट्रगल करतायत लोन फेडण्यासाठी. इच्छा तर आहे फेडायची पण पैसाच नाही आहे. काय पैशाचं सोंग कुठून आणणार ना आहे की नाही. ओके सर मग अशा लोकांना काय म्हटलं तर स्ट्रेस्ड. ओके ज्या लोकांना खूप ताण आला आहे लोन भरण्याचा. ओके येस किंवा जे लोक लोन परत भरण्यासाठी स्ट्रगलिंग टू पे बॅक खूप कष्ट करतायत. ओके अशांना सरकार काय करेल अशांना सरकार लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.
ओके येस. सरकार काय करतं सर अशा सिच्युएशन मध्ये? येऊन डायरेक्ट घरोघरी जाऊन पैसे वाटेल का? नाही. ओके, सरकार काय करतं माहितीये का? अशा सिच्युएशन मध्ये बँकांना सांगतं की जर अशी कोणी व्यक्ती तुमच्याकडे आली लोन मागायला तर त्यांना लोन द्या. ओके, त्या लोनची गॅरंटी आम्ही घेऊ, पूर्ण नाही पण पार्शियल गॅरंटी तर नक्की घेऊ. म्हणजेच काही टक्क्याची, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं मागच्या याच्यामध्ये की सर काही टक्क्याची गॅरंटी जी आहे ती सरकार घेतं, कधी कधी पूर्ण घेतं, मग त्याला गॅरंटी कम्प्लिटली गॅरंटी असते. ओके, पण जर टक्केवारीमध्ये सांगितलं फॉर एक्झाम्पल 20% आपल्याला या केसमध्ये माहिती आहे लक्षात, मग इथे 20% लोनची गॅरंटी सरकार घेतं. मग बँकांचं सुद्धा थोडंसं काय म्हणतात त्याला थोडं रिलॅक्स होतात बँका सुद्धा आणि त्या काय करतात लोन्स द्यायला तयार होतात. ओके येस सर समजलं आम्हाला. म्हणजे ह्याचा अर्थ जी आहे ती MSME मध्ये गुंतवणूक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने काय केलेली आहे? सबऑर्डिनेट डेट स्कीम आणलेली आहे. आलं लक्षात? ओके येस. आणि ह्याच्यासाठी 10,000 कोटी रुपये त्यांनी काय केलेत? गुंतवून ठेवलेत. ओके, आता लगेच एक जण प्रश्न विचारू शकतो ओके की सर हे जे आकडे तुम्ही सांगताय 3 लाख कोटी, 10,000 कोटी, 90,000 कोटी, हे सगळे आम्हाला पाठ करावे लागतील का? PSI STI ASO चे जे मुलं आहेत त्या मुलांनी पाठ करावे लागतील. ओके, MPSC चे मुलांनी प्रयत्न करा पाठ करायचे, पण झाले नाही पाठ तर इग्नोर केलं तर चालेल, असं काही नाहीये की फार ताण आहे. परीक्षेला विचारण्याची शक्यता MPSC मध्ये थोडीशी कमी आहे, PSI STI मध्ये जास्त आहे. लक्षात, खास करून STI च्या एक्झाम मध्ये, ASO च्या एक्झाम मध्ये अशी आकडेवारी जी आहे ती विचारली जाते वारंवार. ओके येस सर. UPSC च्या मुलांनी सुद्धा आकडे थोडेसे पाठ करावेच लागतील. विधान सत्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. थोडीशी जुनी स्टाईल झाली, पण काय माहिती आता ह्या कोरोनामुळे जुन्या स्टाईलचे पेपर निघाले, नव्या स्टाईलचे पेपर निघाले, नोबडी नोज ना, आहे की नाही? सो तुम्ही थोडासा अभ्यास त्या दृष्टीने करत राहा. ओके सर, हे क्रेडिट गॅरंटी जे तुम्ही म्हणताय वारंवार, क्रेडिट गॅरंटी जे असते त्याला काय म्हणतात लक्षात? ओके, क्रेडिट गॅरंटी स्कीम, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये CGS स्कीम असं म्हणलं जातं. ओके, क्रेडिट म्हणजे कर्ज, कर्जाला हमी देणारी योजना, कर्ज हमी योजना. आलं लक्षात? ओके येस सर. ही कर्ज हमी योजना जी असते ह्याच्या अंतर्गत काय आहे? गव्हर्नमेंट काय करतं? बँकेला खात्री देतं की बाबांनो तुम्ही द्या कर्ज, घाबरू नका. ओके, बँक विचार करत असते बघा बरं का, बँकांकडे पैसा असतो. ओके, बँकांकडे फुल टू पैसा असतो. हा आता आपण असं गृहीत धरू की हा आपला बाबू मोशाय आहे. ओके येस, हा बाबू मोशाय जो आहे याला कर्ज पाहिजे. ओके, पण बँका याला कर्ज द्यायला तयार नाहीत का? कारण काय गॅरंटी हा फेडेल की नाही? बँकांकडे पैसा आहे का? भरपूर पैसा आहे. ओके, मग हा कर्ज फेडेल की नाही याची खात्री नसल्यामुळे बँका त्याला काय करतात? कर्ज देतच नाहीत. सरकार येऊन म्हणते की बाबा बँक तू दे त्याला कर्ज, जर त्यांनी फेडलं नाही तर आम्ही तुझं कर्ज फेडू. ओके, आम्ही 20% तरी रक्कम त्याच्यामधली तुम्हाला देऊ. आलं लक्षात? ओके, मग ती बँक म्हणते ओके 20% ची तर खात्री आली ना, ओके थोडं बहुत आपण रिकव्हर करून घेऊ. आलं लक्षात? ओके, आणि अशा पद्धतीने ते लोक काय करतात? या बाबू मोशायला कर्ज वगैरे जे आहे ते द्यायला सुरुवात करतात. याला म्हणतात क्रेडिट गॅरंटी स्कीम. ओके येस. पण गंमत अशी आहे की सर अशी क्रेडिट गॅरंटी स्कीम का आणावी लागली? कारण बँकांना शंका असते. लक्षात? ओके, बँकांना शंका असते की हा बाबू मोशाय कर्ज परत देईल की नाही, पण बँकांकडे पैसा मात्र भरपूर आहे. आलं लक्षात? ओके, ऍट द सेम टाइम सरकारला शंका नसते, सरकारला पैसे द्यायचेत बाबू मोशायला, पण सरकारकडे तेवढा पैसाच नसतो. आलं लक्षात? म्हणून सरकार काय करतं? अशी क्रेडिट गॅरंटी स्कीम अनाऊन्स करतं. आणि त्या क्रेडिट गॅरंटी स्कीम मधून काय असतं? या क्रेडिट गॅरंटी स्कीम मधून डायरेक्टली ओके सरकार बँकांकडे उपलब्ध असलेला पैसा गुंतवणुकीसाठी अवेलेबल होतो. लक्षात? म्हणून या क्रेडिट गॅरंटी स्कीम ज्या आहेत त्या अशा पद्धतीने काम करतात. सर याचे फायदे तोटे? फायदे हे आहे की कॅपिटल उपलब्ध होतं. ओके, तोटे हे आहेत की बँकांना कसं असतं? बँकांना खात्री आलेली असते की आपले थोडे बहुत पैसे तर रिकव्हर होणारच आहेत, आहे की नाही? ओके, बँकांनाही खात्री आली, त्याच्यामुळे बँका ते रिकव्हरी करण्यासाठी तेवढी काय म्हणतात अशी पेटून उठत नाही. ओके, आणि दुसरं म्हणजे काय? या बाबू मोशायला सुद्धा माहिती आहे की आपण जर फेडलं नाही तर सरकार ते फेडून टाकणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला काही एवढा मोठा धोका नाहीये की आपण फेडलं नाही तर आपलं काहीतरी जप्त होईल वगैरे वगैरे वगैरे, कारण त्यांनी कोलॅटरल तर काही ठेवलेलंच नसतं. ओके, सो त्याच्यामुळे बाबू मोशाय सुद्धा लोन परत फेडण्यासाठी सिरियस असेल असं नाही. ओके, हे डेंजर झालं. न लोन फेडायला सिरियस, न लोन फेडून घ्यायला सिरियस. जर असं नसेल तर सगळं आता ऍट द एंड कोणावरती येणार? सरकारवरती, विच इज नॉट गुड. हा एक थोडासा वाईट पार्ट असतो इकॉनॉमिक स्टिम्युलसचा. आलं लक्षात? ओके येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये,
बाय अँड लार्ज इकॉनॉमिक स्टिम्युलसचा प्रयत्न आपण असा करत असतो की इकॉनॉमिक स्टिम्युलस जगभरामध्ये खूप ठिकाणी जेव्हा रिसेशन येतात, जगभरामध्ये खूप ठिकाणी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी अनएम्प्लॉयमेंट वाढते, तेव्हा अशा वेळी सरकारने प्रयत्न केलेला असतो डिमांड वाढवण्याचा. आलं लक्षात? ओके सर, डिमांड वाढवणे म्हणजे काय? डिमांड वाढवणे म्हणजे काय की सरकारच्या नाही, पब्लिकच्या खिशामध्ये पैसा वाढवणे. पब्लिकच्या खिशामध्ये पैसा वाढवला की ऑटोमॅटिकली कोणी गाडी विकत घेतं, कोणी घर विकत घेतं, कोणी काहीतरी सामान विकत घेतं, फर्निचर विकत घेतं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकत घेतं. ऑटोमॅटिकली डिमांड वाढते. डिमांड वाढली की ऑटोमॅटिकली इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या वाढायला सुरुवात होतात. आलं लक्षात? ओके, पण यावेळेस आपण काय केलेलं आहे, डिमांडवरती तर फोकस केलाच आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त फोकस जो आहे तो आपण काय केलेला आहे, सप्लाय वरती केलेला आहे. सप्लाय साइड वरती आपण काम केलेलं आहे. आलं लक्षात? ओके, समजलं सर. युजली जे स्टिम्युलस असतं ते डिमांड वरती काम करतं. वरती आता तुम्हाला सांगितलं की सध्या या वेळेसच्या स्टिम्युलस मध्ये मात्र आपण सप्लाय वरती काम केलेलं आहे. ओके, का बरं? कारण जर सप्लाय आणि डिमांड दोन्ही साइडनी जर आपण काम केलं तरच इकॉनॉमी परत स्टेबल होते. लक्षात? तुम्ही जर फक्त डिमांडच वाढवत गेलात, सप्लाय वाढवली नाही तर महागाई वाढते. बघा, म्हणलं नाही का? ओके, तुम्हाला असं शांत बसावं वाटलं पाहिजे आणि स्वागत सरांनी आता जे वाक्य सांगितलं ते परत ऐकावं वाटलं पाहिजे. ओके, काय वाक्य सांगताय सर तुम्ही? बघा, मन लावून ऐका. जर फक्त डिमांड वाढली, डोळे बंद करून ऐका पाहिजे तर. ओके, जर फक्त डिमांड वाढली पण सप्लाय वाढला नाही तर महागाई वाढते. ओके सर. आणि जर परत ऐका मन लावून, जर फक्त सप्लाय वाढला आणि डिमांड नाही वाढली तर स्वस्ताई वाढते, परत डिप्रेशन यायला सुरुवात होते. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही विचार करा की हा माऊस जो आहे, हा माऊस मला बनवायला खर्च आला असेल 25 रुपये, पण सप्लाय आहे, माऊस मी बनवून ठेवलाय पण विकत घ्यायलाच कुणी नाही, मी तो माऊस लिटरली 10 रुपयात सुद्धा विकायला तयार आहे. ओके, तोटा सहन करतोय मी. ओके, किती वेळ सहन करणार आहे कुठली पण कंपनी असा तोटा? म्हणजे काय येणार, त्याला म्हणतात इकॉनॉमीमध्ये डिप्रेशन येतं. समजलं सर आम्हाला? सो सरकारला बाय डिफॉल्ट दोन्हीवरती काम करणं भाग आहे की सर आम्हाला ह्याच्यावरती सुद्धा काम करायचं. कशावरती? इकॉनॉमीवरती सुद्धा काम करायचं सप्लाय साईडला, आणि इकॉनॉमीवरती परत काम करायचं डिमांड साईडला. आलं लक्षात? ओके, आणि हे स्टिम्युलस जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. आलं लक्षात? हा वाला सगळा जो भाग होता हा आपला स्टिम्युलसचा कोणता पॅकेज होता? स्टिम्युलसचा फर्स्ट पार्ट होता. ओके, असे अजून 4 पार्ट मी स्टिम्युलस बद्दलचे सांगणार आहे ओव्हर द पिरियड, रोज थोड्याशा प्रत्येक करंट अफेअर्स मध्ये थोडं. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर आता पुढचा करंट अफेअर जो आहे, हा करंट अफेअर इथे तुम्हाला या इथे बघा दिसतंय, सोर्स द हिंदू. आलं लक्षात? TH म्हणजे द हिंदू. आलं लक्षात? ओके, द हिंदू या न्यूजपेपर मधून ती बातमी घेतलेली होती. आता इंटरनल सिक्युरिटीची एक बातमी आहे, आर्मीज प्रपोजल ऑफ 3 year टेन्युअर फॉर सिव्हिलियन्स. ओके, आर्मीचं 3 वर्षाचं प्रपोजल आहे सिव्हिलियनसाठी. आलं लक्षात? ओके, काय सर? त्याला त्यांनी खूप छान पण नाव दिलंय, टूर ऑफ ड्युटी. आलं लक्षात? ओके, आर्मीने काय केलेलं आहे, सर्व भारतातल्या नागरिकांना टूर ऑफ ड्युटी नावाची एक योजना आणलेली आहे. ज्या लोकांना आर्मीमध्ये सेवा पुरवायची आहे अशा लोकांना 3 वर्षाची सेवा, पगारी सेवा, पगार मिळून दिली जाणारी सेवा जी आहे ती त्या तिथे आर्मीमध्ये त्यांना प्रोव्हाइड केली जाईल. ओके, ह्याचा फायदा खूप लोकांना होणार आहे, खूपच जास्त लोकांना होणार आहे. काय काय सर ह्याच्या आतमधल्या तरतुदी? खूप सोप्या तरतुदी पाठ करा तुम्ही. ओके, काय याच्यामध्ये बघा सर. सगळ्यात पहिल्यांदा तर आर्मी जी आहे, या आर्मीने टूर ऑफ ड्युटी हे नाव जे आहे ते पाठ करायचा प्रयत्न करा. ही टूर ऑफ ड्युटी जी आहे किंवा त्याला 3 year शॉर्ट सर्व्हिस असं त्यांनी सेपरेट अजून टेक्निकल नाव दिलेलं आहे. ओके, ही जी आहे ती आपण सुरुवात करूया असं सरकार समोर हे काय म्हणतात प्रपोजल ठेवलेलं आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. गंमत कशी आहे की सरकार समोर असं प्रपोजल ठेवलंय, या टूर ऑफ ड्युटी मध्ये 3 वर्षासाठी तुम्ही बनवणार काय? कुठल्या दर्जावरती ठेवणार त्यांना? शिपाई दर्जावरती ठेवणार का अजून त्याच्या वरच्या पदांवरती करता कोणत्या सिनियर पदावरती पर्यंत तुम्ही नेणार? तर बाय डिफॉल्ट आर्मीने अनाउन्स केलेलं आहे की जो माणूस आमच्याकडे अशा पद्धतीचा जॉब मागायला येईल त्याला कुठल्या दर्जावरती ठेवायचं हे आम्ही त्याच्याकडे त्याचं जे क्वालिफिकेशन आहे, त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती बघून आम्ही ठरवणार. ओके, त्याला ऑफिसर सुद्धा बनवू शकतो किंवा नॉन ऑफिसर असं म्हणत नाहीत ते, त्याला अदर रँक म्हणतात. ऑफिसर रँक आणि अदर रँक. ऑफिसर रँक म्हणजे वरचे सगळे ऑफिसर. ओके, आणि अदर रँक म्हणजे खालचे सगळे लोक. या दोन्ही मध्ये तुम्हाला 3 वर्षाची सेवा पुरवण्याचा काय आहे? चान्स आहे.
आलं लक्षात? ओके, नुसतं एवढंच नाहीये, तर या योजनेच्या अंतर्गत सरकार काय करत आहे, सरकार नाही, आर्मी काय करते आहे की त्या लोकांना सॅलरी सुद्धा देते, नियमित त्यांना सॅलरी मिळणार. ओके, आणि जेव्हा 3 वर्ष संपतील तेव्हा एक लमसम अमाऊंट 5-6 लाख रुपये जी आहे ती सुद्धा मिळेल. आलं लक्षात? ओके, 3 वर्षाची सॅलरी, ती सुद्धा टॅक्स फ्री. आलं लक्षात? ओके, नो टॅक्सेस. ओके, त्याचे काही टॅक्सेस लोकांना भरावे लागणार नाही, कारण ते टूर ऑफ ड्युटी आहे, तुम्ही ड्युटी करायला गेलात तिथे. ओके, येस, टॅक्स फ्री इन्कम असेल 3 वर्षाची, आणि जेव्हा तुमचं 3 वर्ष संपतील त्या एक लमसम अमाऊंट 5-6 लाख रुपये, त्याचं एक कॅल्क्युलेशन असतं, पण तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाहीये. एक काय म्हणताला, जस्ट एक लमसम अमाऊंट जी आहे ती 5-6 लाख रुपये सरकार काय करणार, देणार ऑफिसर लेवलच्या व्यक्तीला. ओके, सर आम्ही नॉर्मल पदावरती गेलो तर आम्हाला 2-3 लाख रुपये मिळेल. सर आम्ही हे 5-6 लाख 2-3 लाख असं पाठ करू का? युपीएससीच्या मुलांनी 5-6 लाख 2-3 लाख असं नका पाठ करू, पण हे मात्र पाठ करा की टॅक्स फ्री इन्कम आहे आणि शेवटी काही सर्टन अमाऊंट तुम्हाला काय आहे मिळते 3 वर्ष संपल्यानंतर. आलं लक्षात? ओके, पण काय नसेल, बाकीच्या सैनिकांना जसं असतं, बाकीच्या सैनिकांना काय असतं की बाबा तुम्ही समजा सर्व्हिसमध्ये असताना तुम्हाला काही नुकसान झालं तर त्या नुकसानसाठी सेव्हरन्स पॅकेज असतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर रिसेटलमेंट कोर्सेस असतात. तुम्ही आर्मीमधून बाहेर निघालात की आर्मीमधून बाहेर निघाल्यानंतर नियमित रेग्युलर लाईफमध्ये परत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सरकारतर्फे फ्री ऑफ कॉस्ट रिसेटलमेंट कोर्सेस दिले जायचे. ओके, ते या 3 वर्षवाल्या लोकांना उपलब्ध नसतील. ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही, तर एक्स सर्व्हिसमेन नावाचं जे स्टेटस असतं, आलं लक्षात, की या व्यक्तीने आपल्या भारतीय सैन्यामध्ये काम केलेलं आहे. ओके, त्यांना एक्स सर्व्हिसमेन असं म्हणलं जातं. ओके, मग असं एक्स सर्व्हिसमेन नावाचा दर्जा तुमच्या नावाच्या मागे लागेल का? तर नाही, तो लागणार नाही. ओके, एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम ECHS नावाची एक योजना आहे. ओके, ही ECHS योजना जी आहे ती सुद्धा उपलब्ध नसणार. ओके, म्हणजेच काय आहे, तुम्हाला सॅलरी मिळेल, तुम्हाला ते काय म्हणतात शेवटची लमसम अमाऊंट मिळेल, पण बाकीच्या या योजना ज्या आहेत त्या मिळणार नाही. आलं लक्षात? ओके, सर असं का करतायत? आपल्या आर्मीचं आधीचं धोरण होतं की आपल्या आर्मीमध्ये जे लोक असतात ते नेहमी परमनंट जॉबवाले सर्व्हिसवालेच असतात. आलं लक्षात? पण तुम्ही असे 3च वर्षासाठी लोक घेतायत, म्हणजे तुम्ही हळूहळू कुणीकडे शिफ्ट होत आहेत, इंटर्नशिप किंवा टेम्पररी ह्याच्याकडे काय करतायत, शिफ्ट होत आहेत. ओके, का बरं असं करताय? थोडंसं पुढे आपण बघूयात. आर्मीला त्याचे काय फायदे, तरुणांना त्याचे काय फायदे, देशाला त्याचे काय फायदे, सगळीकडे आपण बघूयात. ओके, बघा कसं असतं, जर आता समजा ही योजना अप्रूव्ह झाली, ओके, किंवा व्हॉलेंटरी एंगेजमेंट जर अप्रूव्ह झालं, व्हॉलेंटरी एंगेजमेंट म्हणजे अशा पद्धतीने जे लोक या योजनेमध्ये येतील त्या सगळ्या लोकांना आपण म्हणतो की ते व्हॉलेंटरीली आर्मीमध्ये एंगेज झाले. आलं लक्षात? ओके, मग सर व्हॉलेंटरीली असे ते आर्मीमध्ये काय झाले, एंगेज व्हायला लागले, तर आर्मीला असं वाटतं की ह्याच्यामुळे काय होईल, एकदम हुशार तरुण लोक सुद्धा आर्मीमध्ये यायला सुरुवात होईल. अगदी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT, आपल्या देशामधले मोस्ट ब्रिलियंट लोक जे आहेत ते IITs मध्ये असतात असं म्हणलं जातं. आलं लक्षात? ओके, मग IITs मधले मुलं सुद्धा या ह्याच्यामध्ये येतील असं आपल्याला वाटतंय. ओके, सर या प्रपोजलच्या मागे काय लॉजिक काय आहे? ओके, ह्याच्यामध्ये गंमत कशी आहे की सध्या देशामध्ये तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती, ओके, नॅशनॅलिझम म्हणजे राष्ट्रवाद आणि पॅट्रिऑटिझम म्हणजे राष्ट्रभक्ती ही जी आहे ही निर्माण झालेली आहे. या गोष्टीचा जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे, फायदा करून घ्यायचा आहे, देशाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे, ह्यासाठी सरकार काय करते, ही योजना आणते. ओके, ह्याच्यामुळे काय होईल की बरेच जे असे लोक असतात की ज्यांना आर्मी ॲज अ प्रोफेशन, ॲज अ करिअर म्हणून नाही निवडायचे. आलं लक्षात? मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी जवळपास जे जे लोक असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा की येस सर मी अशातला आहे की मला आर्मी बद्दल आकर्षण खूप आहे, ओके, पण मला आर्मीमध्ये अख्ख्या आयुष्याचं करिअर नाही करायचंय. आलं लक्षात? एखादं वर्ष जर करायला मिळालं, 2 वर्ष 3 वर्ष जर करायला मिळालं तर मजा येईल. ओके, पण तिथं कसं आहे, आम्ही गेलं की मिनिमम 15 वर्ष सर्व करावंच लागतं, म्हणून मी काय तिथे जात नाहीये. ओके, असे मेजॉरिटी ऑलमोस्ट मी तर तुम्हाला सांगतो ज्या ज्या लोकांना ऍक्शन मूवीज आवडतात, ओके, ऍक्शन मूवीज आवडतात म्हणजे काय फक्त बॉयजच नसतात बरं का, कितीतरी मुली पण असतात की ज्यांना ऍक्शन मूवीज खूप आवडतात. ओके, मोस्ट ऑफ दी असे लोक आहेत की त्या हे ऍक्शन मूवीज आवडणारे हे मोस्ट ऑफ दी लोक असे आहेत की ज्यांना काय आहे, हे काय म्हणतात त्याला, आर्मीच्या बद्दल आकर्षण असतं. ओके, आर्मीच्या लाईफ बद्दल आकर्षण असतं, तिथलं डिसिप्लिन आवडत असतं. मग अशा लोकांसाठी आर्मी लाईफ बद्दल आकर्षण तर आहे पण प्रोफेशन म्हणून नाही निवडायचंय, अशा लोकांसाठी तात्पुरत्या कालावधीसाठी ह्या आर्मी लाईफचा एक्सपिरियन्स मिळेल अशी व्यवस्था करण्यात येते. आलं लक्षात? ओके, सर समजलं आम्हाला. सर ही जी आर्मी आहे या आर्मीला एक्सपेक्टेड बेनिफिट्स काय आहेत?
ओके, सगळ्यात पहिलं तर आर्मीवरचा खर्च कमी होणार. का बरं खर्च कमी होणार? तुम्हीच विचार करा ना, की दरवर्षी तुम्हाला नवीन तरुण तर मिळतीलच जे 3 वर्षासाठी सर्व करतील, बरोबर आहे. ओके, पण 3 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर यांना एक लंपसम अमाऊंट देऊन टाकली की काम संपलं. त्यांच्यावरती पेन्शनचा खर्च नाही, अन्य कोणत्याही प्रकारचे पॅकेजेस द्यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. आलं लक्षात? ओके, 3 वर्षामध्ये असं काही होत पण नाही सायकोलॉजिकल, एक्स्ट्रीम सायकोलॉजिकल ट्रॉमा वगैरे, की त्यांच्यावरती काही खर्च तसा पद्धतीने करावा लागेल. लक्षात? ओके, सो सरकारचा म्हणायच्या ऐवजी सैन्याचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल बर्डन जे आहे ते काय होईल, कमी होईल. आणि नुसतं एवढंच नाहीये तर सर हे शॉर्ट सर्व्हिस कमिशन मधून जे लोक जातात हे 15 वर्षाची सर्व्हिस असते. लक्षात? ओके, जे ऑफिसर्स जातात ह्यांना काय आहे, प्री कमिशन ट्रेनिंग, त्याच्यानंतर पोस्ट कमिशन अलाउन्सेस वगैरे असं भरपूर काय 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 द्यायला लागतं. हे या लोकांना द्यावं लागणार नाहीये. लक्षात? सर समजलं आम्हाला. मग हे जे काही पैसे असतील त्याचा आर्मी काय करेल, आर्मी त्याचा आधुनिकीकरणासाठी वापर करेल. लक्षात? ओके, मग हे आधुनिकीकरण कशामध्ये असेल, ते नवीन नवीन इक्विपमेंट्स घेतील. फॉर एक्झाम्पल आता आपण सैन्याला निशाणा लावायला कसं शिकवतो, बंदुकीचा निशाणा लावायला कसं शिकवतो, ओपन फील्ड प्रॅक्टिस घेतो आपण त्याची. ओपन फील्ड प्रॅक्टिस म्हणजे काय, की खूप लांब असं तो टार्गेट ठेवला जातो, इकडे सैनिक जो आहे तो सतरंजीवरती असं झोपून शूट करून बघतो. लक्षात? ओके, पण ह्याला एक लिमिटेशन आहे, कारण का त्या बुलेट्स लागतात ना. मग एका सैन्याला दिवसाला 15 बुलेट 16 बुलेट प्रॅक्टिससाठी मिळतात. लक्षात? आणि रोजच मिळतात अशातली गोष्ट नाहीये. ओके, पण तेच जर आर्मीला एकदम असं आधुनिक असं तो हॉल बनवता आला, हॉल नसतो ऍक्च्युली, ती फील्डच असते पण कन्स्ट्रक्टेड असते, आणि त्याच्यामध्ये डिजिटल पद्धतीने हे सगळी प्रॅक्टिस चाललेली आहे. लक्षात? म्हणजे बंदूक खरी असते, समोरचं टार्गेट खरं असतं, पण त्याच्यामध्ये प्रत्यक्षात बुलेट नाही लावावे लागत. ओके, फक्त लेझरनी ती प्रॅक्टिस करता येत असते. लक्षात? ओके, सर समजलं आम्हाला की तुम्हाला नेमकं काय सांगायचंय. सो आधुनिकीकरण, फक्त ह्याच्यामध्येच नाही आहे आधुनिकीकरण, ट्रेनिंग मध्ये सुद्धा आधुनिकीकरण असतं. सध्या आपण एकदम रॉ पद्धतीची फिजिकल ट्रेनिंग देतो त्यांना, मैदानात धावणे पळणे वगैरे. ओके, मग त्यांना एक्स्ट्रीम काय म्हणतात त्याला, एनर्जी जी आहे मिळेल, अशा पद्धतीचं ट्रेनिंग मिळेल, तशा पद्धतीचं न्यूट्रिशन मिळेल. अरे वा सर, हे पैसे वाचतील तर खरंच फायदा होणार आहे, सैन्याचा आधुनिकीकरण करू शकणार आहेत आपण. ओके सर, फक्त सैन्यालाच फायदा आहे का, तरुणांना काय फायदा आहे? तरुणांना तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. आधीच तुम्हाला सांगून ठेवतो की जे लोक सैन्यामधून रिटायर होऊन येतात, कितीतरी कंपनीज, कितीतरी काय म्हणतात त्याला कारखाने, कितीतरी अशा सगळ्या जागा असतात की जिथे सैन्याला काय असते, सेपरेट आदर दिला जातो, त्यांना आकर्षित केलं जातं की तुम्ही या आमच्याकडे काम करा. का बरं? कारण एकतर पहिली गोष्ट, सैन्यामधून जे लोक आलेले असतात त्यांना डिसिप्लिननी काम करायची सवय लागलेली असते. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपलं भारतीय सैन्य खास करून, ओके, भारतीय सैनिक जे आहेत ते एकदम चरित्र संपन्न असतात असं मानलं जातं. ओके, आणि चरित्र संपन्न असतात असं मानलं जातं म्हणजे काय, त्या लोकांच्या कॅरेक्टर बद्दल लवकर डाऊट कोणी घेतच नाही, रादर घ्यायला काही तिथे चान्सेस नाहीये. ओके, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही आता विचार करा, समजा मी एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल, ओके, तर माझ्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी लेबर म्हणूनच नाही बरं का, मॅनेजर म्हणून किंवा असं चीफ इंजिनियर म्हणून किंवा चीफ प्रोडक्ट डिझायनर म्हणून सुद्धा, ओके, सैन्यामधून आलेल्या एखाद्या व्यक्तीला लवकर नोकरी मिळते. समजलं? ओके सर, समजलं आम्हाला. नुसतं एवढंच नाहीये तर वेगवेगळे कॉर्पोरेट्स जे असतात, कॉर्पोरेट्स म्हणजे कंपन्या वगैरे, हे काय करतात, अशा व्यक्तींना फेवर द्यायचा प्रयत्न करतात जे 26-27 वर्षाचे असताना सैन्यामध्ये होते. लक्षात? ओके सर, समजलं. सो या टूर ऑफ ड्युटीमुळे काय होणार आहे, आम्हाला हा फायदा होणार आहे. ओके सर, सैन्याला फायदा काय होईल हे आम्हाला कळालं. ओके, तरुणांना काय फायदा होईल हे पण आम्हाला कळालं. ओके, देशाला काय फायदा होणार. ओके, एकतर गोष्ट अशी आहे की सध्या देशामध्ये खूप राष्ट्रभक्ती, खूप काय म्हणतात त्याला, राष्ट्रवाद जो आहे तो निर्माण झालेला आहे. जर एखाद्या चुकीच्या माणसांनी या फिलिंग्स टॅप केल्या तर ते सांभाळणं खूप मुश्किल होईल. ओके, कारण अशा पद्धतीने जे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद मध्ये जे तरुण पेटतात, ओके, त्यांच्यामध्ये खूप एनर्जी भरलेली असते. आम्ही सगळ्यांनी ह्याचा अनुभव घेतलेला आहे. नसेल घेतला तर मी तुम्हाला सांगतो, लॉकडाऊन संपेल, जेव्हा केव्हा सरकार परवानगी देईल तेव्हा तुम्ही काय करा, एखाद्या मूवीमध्ये जा. ओके, मूवी थिएटरमध्ये जेव्हा राष्ट्रगीत चालू होईल, ओके, तेव्हा बघा तुम्ही राष्ट्रगीत प्ले व्हायला सुरू झालं की अंगावरती कसे काटे येतात की नाही. ओके, अंगावरती काटे येत आहेत ह्याचाच अर्थ तुमच्या अंगामध्ये राष्ट्रभक्ती जेव्हा येते तेव्हा एनर्जी भरलेली असते. ओके, मग या एनर्जीचं आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त योग्य दिशेला त्याचं काय करायचं आहे, मार्गक्रमण करायचं आहे. सो ही एनर्जी जी आहे ती आपल्याला काय करता येईल, योग्य दिशेला पुश करता येईल. ओके, नुसतं एवढंच नाहीये तर सर,
ह्याचा काहीतरी विधायक कार्यासाठी आपल्याला काय करायचंय, वापर करायचा आहे. सैन्यामध्ये हे लोक येतील तर सैन्य काय भरपूर काम करतात. तुम्हाला आठवत असेल की तो मुंबईमधला तो ओव्हरब्रिज पडला होता वॉकिंगवाला, आहे की नाही, सैनिकांनी 48 तासाच्या आत बांधून काढला की नाही. ओके, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही असं नका गृहीत धरू की सैनिक जे आहेत ते प्रत्येक वेळी सैन्य युद्ध जे आहे ते बॉर्डरवरतीच करतात. ते डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा युद्ध जे आहे ते सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतात. ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर तरुणांमध्ये जर अशा पद्धतीच्या सगळ्या सवयी आपण लावायला सुरुवात केली, तरुणांना जर अशा पद्धतीने आपण सैन्यामध्ये टाकलं, त्यांना डिसिप्लिन लावलं, तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना या सवयी सगळ्या ज्या आहेत त्या चांगल्या कामी येतील. एक हेल्दी सिटीजन, एक निरोगी सिटीजन म्हणून त्यांना, नागरिक म्हणून त्यांना बनवेल. लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. संपूर्ण देशाला ओव्हरऑल या योजनेचा फायदा आहे असं आम्हाला दिसतं आहे. ओके, सो ओव्हरऑल ही जी योजना आहे ती सरकारने अजून प्रपोज केलेली आहे. सरकारने नाही, सैन्याने प्रपोज केली आहे. सर मग आता आम्ही याला पाठ करून ठेवतो. फक्त पाठ करून नका ठेवू, हे पण लक्षात ठेवा की अजून सैन्याने प्रपोज केली आहे. सरकारने ती ज्यावेळी ऍक्सेप्ट केली त्यावेळी ती लगेच पूर्णपणे योजनेमध्ये रूपांतरित होईल. अजून त्याच्यामध्ये थोडे बहुत डिटेल्स जे आहेत ते वाढतात. आलं लक्षात. ओके, येस सर, चालेल. आता यांनी फक्त असं प्रपोजल दिलेलं आहे, हे आम्हाला काय करायला लागेल, लक्षात ठेवायला लागेल. खास करून असे मुलं ज्या लोकांना PSI व्हायचं आहे, ज्या लोकांना DYSP व्हायचं आहे किंवा ज्या लोकांना IPS व्हायचं आहे, अशा लोकांनी या योजनेकडे थोडंसं सिरियसली बघा. ओके, तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतात. ओके, पुढचे येते कितीतरी वर्ष जर ही योजना अप्रूव्ह झाली तर पुढचे येते 3-4 वर्ष तरी या योजनेवरती तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न येऊ शकतात. ओके, तुम्ही जर त्या वयोगटातले असाल तर तुम्हाला इनडिरेक्टली असंही विचारलं जाऊ शकतं की तू टूर आउट ड्युटीसाठी अप्लाय केलं होता का, आलं, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. समजलं. ओके, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अप्लाय नाही केलंय तर लगेच हे नका वाटून घेऊ की आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क मिळतील. पण यू शुड बी व्हेरी फोकस्ड अँड तुम्हाला माहिती पाहिजे की या योजनेबद्दलचे सगळे डिटेल्स मला माहिती आहेत. ओके, जर काही प्रश्न विचारला तर मला सांगता यायला पाहिजे. ओके, येस, चालेल मित्रांनो, चालेल. चलो, इथे मी थांबतोय. आजचं लेक्चर करंट अफेअर्सचं आपण इथेच थांबवतो आहोत. ओके, लेक्चर कसं वाटलं ते सांगा. काल हिंदीमध्ये घेतलं होतं, आज मराठीमध्ये घेतलं होतं. कालच्या लेक्चरमध्ये थोडंसं स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्क्रीन जी होती ही स्क्रीन थोडी वेगळ्या पद्धतीची होती. आजच्या लेक्चरमध्ये स्क्रीन थोड्या वेगळ्या पद्धतीची होती. हे सगळं कसं वाटतंय ते खाली चॅट बॉक्समध्ये नाही, खाली कमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअपवरती आवर्जून इन्फॉर्म करा आणि नक्की मला सांगा की काय वाटतंय ते. ओके, ऑल दी बेस्ट गाईज. चलो, इथे मी थांबतोय. छानपैकी मन लावून अभ्यास करा. दिवसभर उरलेले सर्व लेक्चर सुद्धा अटेंड करा. ओके, आणि घरातच राहा, सुरक्षित राहा. छानपैकी फक्त काय करा, एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला, ती म्हणजे काय, रेग्युलर अभ्यास. ओके, येस. काल ज्या मुलांनी मला फोन केले होते की सर तुमची तब्येत तर ठीक आहे ना, त्या फोननी 2 गोष्टी झाल्या. एक तर मला आनंद झाला की तुम्हाला माझ्या तब्येतीची खूप काळजी आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लगेच असा विचार नका करू की अरे लेक्चर नाहीये म्हणजे काय झालं. आलं लक्षात. ओके, येस, काही झालेलं नाहीये. माझ्या कम्प्युटर्सची तब्येत खराब होती काल. ओके, सो त्याच्यामुळे ते लेक्चर्स वगैरे जे आहेत ते अपलोड होऊ शकले नाहीत. रेकॉर्ड झाले पण अपलोड नाही होऊ शकले. ओके, पण आज आता ते लेक्चर्स तुम्हाला मिळतील. पण ज्या ज्या मुलांना काळजी वाटली की सर तुमची तब्येत तर चांगली आहे ना, काही झालं तर नाही ना, ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट कॉल. इट म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे, तुम्हाला माझ्याबद्दल जिव्हाळा आहे हे लक्षात आलं मला. ओके, सो थँक्यू व्हेरी मच गाईज. ओके, आणि ऑल दी बेस्ट. छानपैकी मन लावून अभ्यास करत राहा. आजचे लेक्चर सगळे अपलोड करायचे मी प्रयत्न करतोय. माझ्या 4 पैकी 2 कम्प्युटरची तब्येत आता चांगली आहे. ओके, आणि त्या कम्प्युटरवरती एकावरती रेकॉर्डिंग चालू आहे, एकावरून मी अपलोडिंग करतो आहे. ओके गाईज, ऑल दी बेस्ट. छानपैकी मन लावून अभ्यास करा.